चाळीसगाव कांदा मार्केट, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान, मजुरीवरून नाराजी. ग्रामस्थ लाईव्ह चाळीसगाव. चाळीसगावच्या कांदा मार्केटमध्ये सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत आहेत. मात्र ट्रॅक्टरमध्ये कांदा भरण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांकडून जास्त मजुरी घेतली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतकऱ्यांना मजुरीसाठी अडवून धरले जाते, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांची नाराजी. कांदा भरण्यासाठी मजुरी जास्त घेतली जाते, मजुरीसाठी शेतकऱ्यांना अडवून धरले जाते. कांदा मार्केटमधील सुविधा. कांदा मार्केटमध्ये कांदा आणणाऱ्या व्यापाऱ्यांना मिळणारी वागणूक आणि देण्यात येणाऱ्या सुविधा समाधानकारक आहेत. सविस्तर माहिती. चाळीसगावच्या कांदा मार्केटमध्ये सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे, त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत. मात्र ट्रॅक्टरमध्ये कांदा भरण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांकडून जास्त मजुरी घेतली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतकऱ्यांना मजुरीसाठी अडवून धरले जाते, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याउलट कांदा मार्केटमध्ये कांदा आणणाऱ्या व्यापाऱ्यांना मिळणारी वागणूक आणि देण्यात येणाऱ्या सुविधा समाधानकारक असल्याचं चित्र आहे. ग्रामस्थ लाईव्ह. संपादक किसनराव जोरवेकर. बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी, बबलू अहिरे, चाळीसगाव. खाली टाकलेले कांदे भरायचे, सगळे भरायचे 100 रुपये बी घेतात, तर 200 बी टाकतात. त्यांच्या मनाने मार्केटिंग लावला आहे 80 रुपये फाळका द्यायचं. पाहिजे तसं मनाप्रमाणे. हे महत्त्वाचं मला ऐकायचं. त्यावेळेला आणि ज्यावेळेला मालामध्ये शंका यायला लागली व्यापाऱ्यांना, समजा आता हे विकताना एखाद 2 व्यापारी असे पण आहेत आपले शेतकरी, ते असे पण असतात की मोंडा म्हणतात त्याला, एक मोंडा पद्धतीने मांडला आतमध्ये त्यांचं वेगळं. मग ते शेतकऱ्या व्यापाऱ्याला जर शंका आली तर व्यापारी तो माल कोरतो जास्त, कारण त्याला बघायचं असतं ना आतमध्ये काय, कारण तो फक्त 2-4 क्विंटलवर व्यवहार करतो. ट्रॅक्टर हे 30, 32, 35 क्विंटलचा असतो. पण सगळा माल तर खाली केला जातो नाही, काही प्रमाणात नाही, सगळा नाही. आता हा एवढा पडला आहे ना, हा याच्यावर पण सफिशियंट राहील. यांना जर थोडी शंका वाटली मग 2-4 पाट्या मारते. आता समजा पाहुणे हे बारीक दिसतंय त्यांना, हे बघा, हे जर त्यांनी 13 रुपये भाव घेतला तर मग हा 13 याची ट्रेडिंग केली त्या पद्धतीने. मग तो काय म्हणतो आम्हाला बघू द्या काय टाकलेलं आहे. मग कधी कोणी ते झालं व्यापाऱ्याचं. व्यापारी माल चांगला घेणार व्यवस्थित. हे जे चोर लावलेले यांचं म्हणणं असं पडलं की माल भरायच्या वेळेस हो ना, मग विषय काय असं 80 रुपये आपलं भालकं ठरलेलं आहे ना. एक्स्ट्रा जर माल पडला खूपच काही, आता समजा ते अर्धा ट्रॅक्टर खाली झालं सगळं, मग 10-20 रुपये ते काय म्हणतात मग इतका माल पडला आहे 10-5 रुपये आम्हाला, आम्ही जोडीदार अजून लावतो 10-5 रुपये जास्त. 100 रुपयापर्यंत मग 200 रुपये जर घ्यायला. सिंगल फालकं 80 रुपये, डबल फालकं 160 रुपये. मग ते जास्त पडत झालं तर मग 10-20 रुपये जास्त, एवढं रुपये. नाही, तुम्ही कोणालाही विचारा, अडवणूकचा विषय पाहुणे तुम्ही आम्हाला तुम्हाला पैसे कोण देतं? व्यापाऱ्याकडून मिळतात का? शेतकऱ्यांकडे. शेतकऱ्यासाठी पैसे देतात तुम्हाला. माल खाली काढायचा नाही, गिरायचं तू आपण भरायचं. लिलाव झाले काही ते परत भरायचं. कशा देतो तुम्हाला? क्विंटल काय क्विंटल क्विंटल बाबा 5 भरले पैसे. भरते तिकडे या कांदे भरायला समाधान आहे का? भाव चांगला आहे का? समाधान नाही आहे, पण मग जे आहे चालू बऱ्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटची फी वगैरे किती भरावी लागते? मार्केट 15 रुपये कंपल्सरी आहे ना. आम्हाला जे पैसे तुमच्याकडून घेतात तुम्हाला द्यावे लागतात का? आता हा भरला मार्केट, आता आपण कुठे घेऊन जाणार? जे लोक यांना तुम्हाला पूर्ण माल टाकायचे भाव समाजात तरी आलं होतं ट्रॅक्टर साधारण 8 वाजता. असं थांबवावं लागत नाही ना, त्याला वेळ होतो.
लिलावामध्ये काही अडचणी काही तक्रारी मला ओळखलं का तुम्ही? ओळखलं का? हिंदीला मी अजून नाव ऐकून आहे ना? हो नाव आहे. तर मी तुम्हाला म्हणून का शेतकऱ्यांना इथं मार्केटमध्ये त्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून आम्हालांकडून काही त्रास होतो नाही काही त्रास माल वेळेवर सकाळी आले वेळेवर लिलाव किती वाजता सुरू होतो लिलाव 10 वाजता. पण असं काही गोष्टीला आहे का लिलाव तुम्ही आता लवकर आले कोणी मागून माझ्यासारखा घेऊन आला तसं काही नाही काही नाही. आजपर्यंत नाही. नको सांगू मला